नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र टीईटी परीक्षा, सीटीईटी परीक्षा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेध लागलेले आहेत जी की टेट एक्झाम. या टेट एक्झाम मधला एक प्रश्न कायमस्वरूपी 2017 असेल किंवा 2022 ला कंटिन्युअसली विचारले गेलेला आहे आणि परीक्षेला आलेले काही प्रश्न सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्यक्ष परीक्षेला आलेला प्रश्न आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. असे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. परीक्षा कधी होणार याची वाट पाहत बसू नका. रिझनिंग मॅथ सारखे विषय आत्ताच पक्के करा आणि प्रत्यक्ष परीक्षेला काय ऍक्च्युअल लागतं त्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आपण प्रत्यक्ष टेट एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न कसा सोडवायचा ट्रिकच्या माध्यमातून एकदम सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला प्रत्येकाला अभ्यासामध्ये कितीही गॅप असला तरी एकदम कसल्याही विद्यार्थ्याला अभ्यासातला गॅप असू द्या किंवा कामातून वेळ काढून थोडा व्हिडिओ बघत राहिलात तर नक्कीच तुम्हाला टेट एक्झाम मध्ये 150+ मार्क मिळवून देण्याची आम्ही ग्रो अकॅडमी घेत आहे. चला मित्रांनो, पाहू आपण प्रत्यक्ष प्रश्न. हा वेन आकृती म्हणजेच घनाकृती या घटकावरील विचारला गेलेला आहे. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न विचारल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला प्रश्नांची समरी म्हणजेच विश्लेषण काय विचारले ते बघणं गरजेचं असतं. तर विचारले काय बघा, आकृत्याचे निरीक्षण करा व अचूक उत्तराचा पर्याय निवडा. 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. इथे आहे 3, परत इथे सुद्धा 3 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 3 आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये 3 नाही पण यातलाच कुठला तरी अंक आपल्याला शोधायचा आहे. तर मित्रांनो, 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल? 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? लुडो खेळलात ना तुम्ही? आता लुडो असाच असतो. लुडो किती अंगाने असतो रे? 6 अंगाने असतो. त्या 6 अंगापैकी कोणता अंक विचारलाय आपल्याला? 3च्या विरुद्धचा विचारलाय. लक्षात घ्या, 3 लिहून काढा इथे आणि सरळ 3च्या बाजूचे अंक लिहून काढा. 1 6, डबल लिहायचा नाही कुठलाच अंक. त्यानंतर 5, त्यानंतर 4. आता मला सांगा, 3 1 6 5 4 किती अंक झाले रे? 1 2 3 4 5. राहिलेला कोणता अंक आहे? तो 3च्या विरुद्ध पृष्ठावर आहे. राहिलेला अंक कोणता? तुम्ही सुद्धा सांगू शकता. राहिलेला उरलेला कोणता अंक आहे? तो अंक कोणता असेल? तर मित्रांनो बघा, 1 आहे म्हणजे 2 नाही म्हणजे 2 हा अंक आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सी नंबर इज करेक्ट. 2 अंक आहे. 3च्या विरुद्ध पृष्ठावर 2 अंक आहे. असा एकदम साधा सरळ सोपा प्रश्न तुम्हाला मागच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना समजून आलं नसेल तर परत रिपीट बघा मी काय सांगतोय. 3च्या बाजूचे अंक लिहून काढायचे तुम्हाला आणि 3च्या बाजूचे अंक आपल्याला जर माहित असतील तर 3च्या विरुद्ध घटकावर कोणता अंक येईल हे आपल्याला प्रत्यक्ष समजून येणार आहे. आणि 3च्या विरुद्ध 2 अंक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो, काय म्हणते बघा. सेम क्वेश्चन विचारला त्याच वर्षी, जे की त्यांनी विचारलं सेम क्वेश्चन विचारलाय त्याच वर्षी, कारण ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न येत असतात. आणि आता हा टॉपिक आपल्याला संपूर्णपणे पाहायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, क्लासमध्ये आपण हे सर्वच्या सर्व टॉपिक पाहणार आहोत. माझा इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिसत असेल तर मी क्लासची माहिती तुम्हाला नंतर देतोच. पण पहा, आकृत्याचे निरीक्षण करावं, अचूक उत्तराचा पर्याय निवडा. 3ऱ्या आकृतीच्या पायाच्या पृष्ठावर कोणता अंक असेल? आता बघा, ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे. म्हणजे काय म्हटलं रे? 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? आता 5च्या विरुद्ध पृष्ठावर, आता कुठे कुठे 5 5 आहे बघा बरं. 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? ह्या ठिकाणी 5 आहे पहा. त्यानंतर या ठिकाणी 5 आहे. कुठे रे? या ठिकाणी आहे. तिसऱ्या
अंक तरी इथे सुद्धा 5 आहे. आता 5च्या बाजूचे अंक लिहून काढा. 2, 4, 5च्या बाजूला 6 आहे, 3 आहे, 4 आहे, 3 आहे, डबल लिहायचा नाही. आता राहिलेलं काय आहे रे? राहिलेलं उरलेलं विरुद्ध दिशेवर कोणतं असेल लगेच लक्षात येणार आहे आपल्याला. बघा 5, 2, 4, 6, 3, राहिलेला अंक आहे 1. योग्य उत्तर काय असेल? 1. डी नंबर इज आन्सर करेक्ट. मला कसं वाटलं रे तुम्हाला? हा प्रश्न शिकल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? हे सर शिकवू शकतील का? हे जर तुम्हाला जाणून आलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. एकदम सोप्या भाषेत, परीक्षाभिमुख, विश्लेषण सहित प्रत्येक गोष्टीवर. मित्रांनो, रिझनिंग तुम्ही जेवढं साधं सरळ सोपं समजता ते परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला एका मिनिटाच्या आत, म्हणजे साधारणपणे 30 सेकंदाच्या आत तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत होणार आहे. चला मित्रांनो, दुसरं बघू आपण आता. 3रा नंबरचा प्रश्न काय विचारलाय बघा, थोडासा वेगळा विचारलाय याच्यात पण. आकृत्याचे निरीक्षण करावं, अचूक उत्तराचा पर्याय निवडा. पहिल्या आकृतीच्या पायाच्या पृष्ठावर कोणता अंक आहे? आता पहिली आकृती कुठे आहे रे? या ठिकाणी आहे. कुठे आहे? 4. 4च्या विरुद्ध अंक, 4च्या विरुद्ध पृष्ठावर, म्हणजे विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? सांगा बरं. 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? आता बघा मित्रांनो, इथे खूप सोपा कार्यक्रम आहे. 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असू शकतो? बघा इथे 3च्या बाजूला हे आहेत. बघा इकडे लक्षात घ्या, हे 3च्या बाजूला हे सगळे अंक आहेत. आता बघा लक्षात घ्या, म्हणजे 4च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे असं जर शोधायचं म्हटलं, 4च्या विरुद्ध पृष्ठावर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे 6 अंक येऊ शकतो. कसं काय रे? 6च्या बाजूला हे दोघं आहेत बरं का, या 6च्या बाजूला हे दोघं आहेत. मग लक्षात घ्या, 3 आहे, 5 आहे, त्यानंतर 3 आहे, 1 आहे. बघा हे 3 येऊ शकत नाही, 1 येऊ शकत नाही, बाय ऑप्शन गेलोय मी. आता लक्षात घ्या, 4च्या विरुद्ध पृष्ठावर फक्त आणि फक्त 6 हा अंक येऊ शकतो. म्हणजे योग्य उत्तर काय रे? ए नंबर. मला या प्रश्नाचं उत्तर सोडून दाखवायचं आहे. आकृतीचे निरीक्षण करावं, अचूक पर्याय उत्तराचा पर्याय निवडा. आकृतीचं निरीक्षण करायचे, अचूक पर्यायाचं उत्तर निवडायचे. 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? मला ऑप्शन मध्ये 5, 6, 1, 4, 5, 6, 1, 4 यापैकी कोणतं उत्तर आहे मला नक्कीच सांगायचंय. चला मित्रांनो, आपली नवीनच एकदम फ्रेश बॅच चालू होत आहे अभियोगिता चाचणीची. तुम्हाला या अभियोगिता चाचणीमध्ये कोणत्या गोष्टी शिकवल्या जातील आणि तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करायचे सर्वच्या सर्व विषय शिकवले जातील. फक्त मॅथ रिझनिंगच नाही, सर्व विषय म्हणतोय, मॅथ रिझनिंगच नाही तर सर्व विषय शिकवले जातील. ऑल सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातील. आणि आपली रूपरेषा कशी असते परीक्षेची थोडक्यात सांगतो. अभियोगिता 40, त्यानंतर अभियोगिता 60% आणि बुद्धिमत्ता 40% या पद्धतीने आपले परीक्षेचं नियोजन असतं. अभियोगितेमध्ये अंकगणित 30 मार्काचं असतं मित्रांनो. भाषा 2 असतात, म्हणजे भाषा 2 विषयाला सुद्धा 30 मार्क असतात. अंकगणिताला 30 मार्क. कल आवड समायोजन म्हणजेच व्यक्तिमत्व विकास बालमानसशास्त्र सारखा विषय असतो 30 गुणाला. जीएस आणि जीके 30 गुणाला असतो. आणि हे असे करून मित्रांनो 120 गुण होतात. प्लस आपले बुद्धिमत्तेचे 80 गुण, म्हणजेच एकूण टोटल 200 गुणाचा पेपर असतो. आणि अभियोग चाचणी तुम्हाला कोणाला देता येते हे सर्वांनाच माहित होऊन गेले. याच्या जर कोणाला माहित नसेल तर यापूर्वीचे व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या व्हॉट्सअप नंबरवर टेट बॅच असं मेसेज केल्यानंतर बॅचची माहिती मिळून जाणार आहे. स्पेशल महिलांना विशेष सूट देऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन फीस मध्ये सूट देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.